श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जेणे शरीरे श्रीहरी नाना चरित्रांते करी, यश विस्तारिले संसारी दुराचारी तरावया। ऐकता श्रीकृष्ण कीर्ती चतुर्विध प्रायश्चित्तांची गती, कुंटली जी निश्चिती श्रवणार्थी सादर जाहलिया। भावे घेतलिया श्रीकृष्ण नाम, सकळ पातका करी भस्म। देवी देखिला पुरुषोत्तम, विश्राम धाम जगाचे। ठाण ठकारे अति उत्तम, सुरनरान माझी मनोरम। डोळ्या जाहला विश्राम, मेघश्याम देखोनी। मुकुट कुंडले मेखला, कासे कसिला सोनसळा। कंठी रुळे वनमाळा, घनसावळा शोभतू। लावण्य गुण निधान, अवतार माळे मुख्य रत्न। देवी देखिला श्रीकृष्ण, निवासस्थान द्वारका। ज्या शरीराने श्रीहरी संसारातील दुराचारी लोकांना तारावयासाठी अनेक चरित्रे करून आपले यश सर्वत्र पसरवित होता, ज्या कृष्णाची कीर्ती मोठ्या आदराने ऐकली असता चारी प्रकारच्या प्रायश्चित्तांची गती कुंठित होते, ज्या श्रीकृष्णाचे भक्तीने नामस्मरण केले असता सर्व पातकांचे भस्म होते, त्या सर्व जगाचे विश्रांती स्थान अशा पुरुषोत्तमाला देवांनी पाहिले। ज्याच्या शरीराची ठेवण अति उत्तम आहे, देव आणि मनुष्य यामध्ये जो मनोहर आहे, त्या घनश्यामाला पाहून देवांचे नेत्र तृप्त झाले। कानात कुंडले, कमरेला मेखळा, पिवळा पितांबर, कंठामध्ये लोंबणारी वनमाला यांनी तो घनसावळा फार शोभला। लावण्य गुणाचा जणू काय ठेवाच आणि अवतारांच्या मालिकेतील मुख्य रत्न अशा द्वारका निवासी श्रीकृष्णाला देवांनी पाहिले। कृष्णे अधिष्ठिली पुरी, कनक कळसांची हारी। रत्ने जडिली नाना कुसरी, तेज अंबरी न समाये। कृष्ण ज्यामध्ये राहत होता त्या द्वारका नगरीवर सोन्याच्या कळसांच्या पंक्ती झळकत होत्या। त्यांना अनेक रत्ने मोठ्या कुसरीने जडली होती, त्यामुळे त्या द्वारकेचे तेज आकाशातही मावेना। जे द्वारके भीतरी, कामधेनु घरोघरी। कल्पद्रुमांची आहारी, खेळणी द्वारी चिंतामणींची। द्वारकेत कामधेनू, कल्पवृक्षांच्या रांगा आणि चिंतामणींची खेळणी होती। द्वारका जननिवासियांसी, घरी नवरत्नांची राशी। रिद्धी सिद्धी करुनी दासी, ऋषिकेशी नांदतू। द्वारकेत राहणाऱ्या लोकांच्या घरात नवरत्नांच्या राशी पडल्या होत्या। तेथे रिद्धी सिद्धींना दासी करून ऋषिकेश नांदत होता। कृष्ण रूपाची लालसे, डोळ्यात तेणे लाविले पिसे। आवडी जाहले मोर पिसे, अति डोळसे हरिअंगी। कैसी बरवेपणाची शोभा, पाहता नयनी निघती जिभा। रसाळपणे तो वालभा, उपनिषदाभा साकारला। श्रीकृष्णाचे रूप पाहण्याच्या लालसेने डोळ्यांना वेड लागले। त्याचे रूप पाहण्याच्या आवडीने ज्याच्या मस्तकांवरील मयूरपिच्छांनाही दृष्टी आली, त्याच्या सौंदर्याची शोभा काय वर्णावी।
त्याला पाहत असता जणू काय त्याच्या नेत्रांना जिव्हा फुटल्या, कारण तो उपनिषदांचा सारभूत अर्थच साकार झालेला असल्यामुळे रसाळपणाने त्यांना प्रिय वाटला. कृष्ण पहावया आवडी, होता हे देवांसी वरपडी, डोळ्यात थोर लागली गोडी, अर्धघडी न विसंबती. कृष्णाला पाहण्याची देवांना मोठी आवड. डोळ्यांना त्याच्या रूपाची इतकी गोडी लागली की ते क्षणभरही त्यांना विसंबिनात. कृष्ण रूपाचे कौतुक, पाहता नयना लागली भूक, अंतरी निबिड दाटले सुख, तरी अधिकाधिक भुकेले. श्रीकृष्णाचे कौतुक पाहण्याची डोळ्यांना इतकी भूक लागली की अंतःकरण जरी सुखाने भरून गेले तरी त्यांची भूक अधिकाधिकच वाढत गेली. अवलोकिता श्रीकृष्णासी, दृष्टीसी दाटणी होतसे कैशी, मुंडप घसणी न्याहारासी, ऋषिकेशी पहावया. श्रीकृष्णाला पाहण्याची तेथे इतकी गर्दी झाली की त्यामुळे प्रेक्षकांच्या मस्तकावरील मुकुट एकमेकांवर घासू लागले. मागे पुढे श्रीकृष्णासी, देखणेनी वेढिले चौपाशी, भाग्य उपजले डोळ्यांसी, पूर्ण पुरुषासी देखती. पाहणाऱ्यांना मागे पुढे जिकडे पाहावे तिकडे तोच एक दिसू लागला. खरोखर डोळ्यांचे भाग्य उदयाला आले, त्यामुळेच ते त्या परमपुरुषाला पाहू शकले. श्रीकृष्ण घनमेघ सावळा, निजात्म भावे पाहता डोळा, सहजे श्यामता आली बुबुळा, कृष्ण कळा ठसावली. श्रीकृष्णाचे मेघासारखे सावळे रूप निजात्म भावाने डोळ्यांनी पाहत असता आपोआपच बुबुळांना काळेपणा आला. कृष्णाचा वर्ण डोळ्यात ठसला. जोन कळेची वेद विवंचना, योगियांच्या नये ध्याना, त्या प्रत्यक्ष देखोनी कृष्णा, भाग्य गणना अपूर्व. जो वेद विचारानेही कळत नाही, योग्यांच्या ध्यानात येत नाही, त्या कृष्णाला प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे भाग्य अपूर्व होय. ऐसा देखोनिया श्रीहरी, देव सुमनांच्या शतधारी, बहुवरुषले पै अंबरी, राहोनी वरी विमानी. अशा श्रीहरीला पाहून देवांनी विमानात बसून आकाशातून त्यावर शेकडो धारांनी पुष्पवृष्टी केली. मांदार पारिजात संतान, कल्पद्रुम हरिचंदन, ऐशिया वृक्षांची सुमने जाण, कृष्णावरी संपूर्ण वरुषले. देवांनी मांदार, पारिजातक, संतान, हरिचंदन, कल्पतरू अशा वृक्षांच्या फुलांचा कृष्णावर वर्षाव केला. श्रीकृष्णासी चहूकडा, दिव्य सुमनांचा जाहला सडा, समस्त देवी सन्मुख पुढा, केला पै गाढा जय जयकारू. श्रीकृष्णाच्या चोहोबाजूला दिव्य पुष्पांचा सडा पडला. सर्व देवांनी पुढे येऊन मोठ्याने जय जयकार केला. सार्थ पदबंध रचना, नाना गद्य पद्य विवंचना, स्तवू आदरिले यदुनंदना, अमरसेना मिळोनी. अर्थासह काव्य आणि दुसरेही अनेक प्रकारचे गद्य पद्य यांच्या योगाने ती सर्व देवांची सेना यदुनंदनाची आदराने स्तुती करू लागली. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.